ठक एक 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये या ठिकाणी होईल. खरं आहे, आमच्याकडे हजारामध्ये अर्ज आलेले आहेत. एकेकासाठी 30-30, 35-35 अर्ज सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. चांगलं आहे, पक्ष वाढतोय, लोकांना म्हणजे पक्षाविषयी प्रेम आहे. अनेकांना वाटतं की आम्हाला भाजपचं तिकीट मिळालं पाहिजे. कार्यकर्ते आमचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत आणि म्हणतात वाईट आहे किंवा वावगं असं काहीच नाही आहे. पण यातूनही आम्हाला आता मार्ग काढायचा आहे. यातून आता युती झाल्यावर नेमकं जागेचं वाटप कसं होतं ते आम्हाला बघावं लागेल. पण आमच्याकडे निश्चित हे खरं आहे की आमच्याकडे मागणी तिकिटाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे आमची खरी सर्कसच ही आहे. नाही, प्रत्येक वेळेला असं असतं, आमदारकीला असो का खाली असो, एकेका जागेसाठी 5-5, 7-7, 10-10, 15-15 लोक तिकीट मागत असतात. पण त्यातून मार्ग काढायचा असतो. सगळेच तोलामोलाचे आहेत, एकाहून एक सरस आहेत. पण सगळ्याच गोष्टींचा विचार करून मग आमचे सर्वे असतात. 2-2 सर्वे आम्ही त्या ठिकाणी करतो, 3-3 सर्वे करतो काही वेळेला स्थानिक. मग ते बघून कोण अधिक सरस आहे ते तिकीट आम्ही देत असतो. पण जे नाराज आहेत त्यांनाही आम्ही समजत असतो. काही थोड्या प्रमाणामध्ये मग लोक बाहेर पडतात, दुसऱ्या पक्षात जातात, अपक्ष उभे राहतात. पण ते प्रमाण भाजपमध्ये अतिशय कमी राहील. स्थानिकांची मागणी आहे, स्थानिक पदाधिकाऱ्यांची, की स्वबळावर आपण निवडणूक लढवावी आणि आपण युतीसाठी आलो. आता एवढ्या जागा आहेत, आमचं सत्ता या ठिकाणी, तिन्ही आमदार आमच्या या ठिकाणी आहेत. आपल्याला कल्पना आहे भाजपचं काम नाशिक शहरात किती आहे, लोकांचा विश्वास आमच्यावर किती आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि सगळ्यांना वाटतं की आपल्याला तिकीट मिळालं की आपण निवडून येणार आहोत. त्यामुळे मागणाऱ्यांची संख्या जास्त राहणारच आहे. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असतील एवढ्या लोकांनी तिकीट मागितलंच असतं. आता बाकी पक्षांमध्ये फार कुठे गर्दी नाही आहे. आमच्या 149, 151, 6 पण गर्दी नाही आहे. कॅन्डिडेट सुद्धा लोकांना उभे राहायला मिळत नाही आहेत विरोधी पक्षामध्ये. अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. पण आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही मार्ग काढू. ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांना सुद्धा आम्ही त्यांची समजूत घालू. त्यांना कुठेतरी दुसरीकडे अकोमोडेट करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. नगर परिषद निवडणुकीमध्ये असं म्हणाले की सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तर युती होईल, अन्यथा एकला चलोराच्या भूमिकेमध्ये. बघा, मोठ्या भावाची भूमिका आमची आहे. आमच्या 70 जागा या ठिकाणी आहेत, 67 जागा आहेत. आणि अजून असलेल्या जे ते सगळे सिटिंग तिकडचे जे सगळे विरोधी पक्षाचे जे नगरसेवक होते त्यापैकी अनेक लोक, 80% लोकांनी आमच्याकडे प्रवेश केलेला आहे. म्हणजे आता आमच्याकडे जागा जवळपास 100 झालेल्या आहेत, सिटिंगच्या 100 झालेल्या आहेत. तर त्यामुळे युतीचं आम्ही बोलणं करू. त्यांनी म्हटलंय आम्ही अर्ध्या दिल्या तर बघू, नाही तर बघणार नाही. मला वाटतं हा त्यांचाही प्रश्न आहे. पण निकष जो आहे तो आता नगरसेवक आमचे किती आहेत, आमच्याकडे संख्या किती आहेत त्याच्यावर ठरवला जाईल. तरी सुद्धा मी या बाबतीमध्ये तर भाष्य करणार नाही. आम्ही तर प्रथमदर्शी बसू, त्यातून त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेऊ आणि नंतरच मग त्या ठिकाणी निर्णय होईल. 50-50चा फॉर्म्युलावरती अपेक्षा आहे त्यांची, परंतु तुमची संख्या, त्यांची संख्या बोलताना सगळे असंच बोलतात, आपल्यालाही कल्पना आहे. पण आपली ताकद बघून, आपले नगरसेवक बघून त्यावरच ते ठरेल. सुरुवातीला सगळेजण बोलतात, प्रत्येकजण बार्गेनिंग नंतर करतो. पण जर आमचा एक चांगला मार्ग जर त्यातून निघाला, सन्मान्य मार्ग जर त्यातून निघाला, तर निश्चित आम्ही या संदर्भात युती करू. पण आम्ही महायुतीच्या बाजूचेच आहोत. आम्हाला युती करायची आहे ही आमची भूमिका आहे. आम्ही असं म्हणणार नाही की काही धरता आम्ही तोडून टाकू, आमचं एकटं लढू. आम्ही अजून अशी भूमिका आमची घेतलेली नाही. दादा का बोलले ते मला कळालं नाही. पण आधी आपण बसलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि त्यानंतर मग असे टोकाचं बोललं पाहिजे, मला असं वाटतं. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शहाची भेट घेतलेली आहे. राज्यातल्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. यासोबतच अमित शहानी जिथे शक्य असेल महापालिकेत तिथे युती करा असा सल्ला दिला असं समजतं. हे धोरणच आहे आमचं. आम्ही शक्यतोवर महायुतीच्या बाजूनेच आहोत. देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की आम्ही महायुतीच करणार आहोत. पण ज्या ठिकाणी अतिशय मग खूप ताणाताणी आहे, जमतच नाही आहे, तर मग अशा ठिकाणी मग आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करणार आहोत. मला वाटतं ही भूमिका सुद्धा वरच्यांचीच आहे. ही भूमिका सुद्धा वरच्यांची आहेच. आणि म्हणून मला असं वाटतं की बहुतेक महायुतीच, पण शक्य नसेल तर काही प्रमाणामध्ये मैत्रीपूर्ण लढत. नाशिकचं तुम्ही बोललात, शिंदेची शिवसेना असेल पण राष्ट्रवादीचं काय, राष्ट्रवादी अजित पवार ती पण तुमच्यासोबत राहणारे महायुतीमध्ये? आज अजून काही ठरलं नाही. आम्ही निश्चित त्या संदर्भात बोलणे करू. त्यांचे काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ. मी सांगितलं आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये नाशिकमध्ये आहोत. पण आमच्या जागाच तेवढ्या या ठिकाणी आहेत, आमची ताकद तेवढी या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आहे. नाशिकच्या मतदारांचा, लोकांचा विश्वास भाजपवर आहे, देवेंद्रजींवर आहे, मोदीजी साहेबांवर आहे. त्यामुळे आम्हाला मोठ्या भावाच्या भूमिकेत त्या ठिकाणी राहायचं आहे. आम्ही सगळ्यांशी बोलू.
पण निश्चित त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची आमची युती व्हावी अशा मताचे आम्ही आहोत. दादांचे काय फार संख्या कमी आहे दादांच्या नगरसेवकांची, ते होत असेल तर आम्ही त्यांच्याशीही बोलू. पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री ज्या बैठका सुरू आहेत महायुतीच्या, त्या बैठकांमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कोणीच नाहीये, त्यांना बैठकीला बोलवलं नाहीये, फक्त शिवसेना आणि भाजप यांच्याच बैठका सुरू आहेत. नाही, काल माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की शक्यतोवर आम्ही शिंदेसाहेबांना आम्ही सोबतच आहोत, पण ही आमची तर नैसर्गिक युतीच आहे. आम्ही एकाच मताचे एकाच विचाराचे त्या ठिकाणी आहोत. बद्दलही त्यांनी सांगितलं की पुणे चिंचवड या ठिकाणी आमची त्यांच्या सोबतच लढत आहे. आम्ही आणि शिंदेसाहेब एकत्र आहोत. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे राज्यामध्ये की आम्ही आणि दादासुद्धा सोबत आहोत, हे आपणच दाखवतात आपल्या चॅनलवर. काही ठिकाणी ते आणि आम्ही सोबत आहोत, पण काही झालं तरी या ठिकाणी विरोधी पक्षाला आता संधी द्यायची नाही, हे निश्चित आहे. आणि लोकांची मतदारांची ती मानसिकता आहे की उबाठा असेल, काँग्रेस असेल, शरद पवार साहेबांचे काय यांचं काहीच नाही आहे. आणि म्हणून लोक निश्चित महायुतीच्या बाजूनेच कौल देतील. कोणी आलं काही झालं तरी महायुतीच हा निर्धार आता लोकांनी पक्का केलेला आहे. नगर परिषद निवडणुकीमध्ये एकमेकांबद्दल जोरदार भाषणं झाली, टीका झाल्या, आता म्हणून जुळतील का महापालिका? निश्चित जुळलेलीच आहे. आम्ही त्यावेळेला सांगितलं होतं की जिथे मैत्रीपूर्ण असेल तिथे मैत्रीपूर्ण करू, हे आम्ही आधीच सांगितलेलं होतं. आणि म्हणून आता ज्या ठिकाणी पुन्हा मी सांगेल की ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी आम्ही करणारच आहोत. थोडेफार जागा कमी अधिक असतील त्या संदर्भामध्ये आमचे जे पदाधिकारी आहेत, मोठे नेते आहेत, ते या संदर्भात निर्णय करतील. पण असं प्रत्येक वेळेला होतं, लोकसभेला झालं होतं, विधानसभेलाही होतं, आत्ता नगरपरिषद नगरपालिकांमध्ये आम्ही अनेक ठिकाणी वेगळे लढलो. पण हे निश्चित आहे की आम्हाला आता विरोधी पक्ष जो आहे त्यांना पार आम्हाला आता म्हणजे पुढे ते राहणारच नाहीत. लोकांनी जी मानसिकता केलेली आहे आणि म्हणून आमचं एक होणं हेही आवश्यक आहे. पण एक जर नसतो तरी आम्ही दोन दोन पक्ष एका ठिकाणी समोरचा मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राहील. पण विरोधी पक्षनेता तुम्हाला यावेळेला कुठेही दिसणार नाही. त्यांना काही म्हणू द्या, काही घोषणा करू द्या. मुंबईमध्ये काही मराठी माणसांना खूप प्रेम आलेलं आहे आता सध्या. ज्या वेळेला सत्तेत होते त्यावेळेला मराठी माणसाविषयी यांना कळवळा नव्हता आणि आता फारच कळवळा आलेला आहे. पण मला वाटतं की त्यांना सगळीकडे दिसेल आता जनता मतदारच त्यांना धडा शिकवेल. दोन्ही भाऊ एकत्र यायचे. काही फरक पडत नाही. काल देवेंद्रजींनी सांगितलं, काय फरक पडणार आहे? काही फरक पडणार नाही. लोक इतके दूधखोळे नाही आहेत. लोकांना माहीत आहे ते कशासाठी एकत्र येत आहेत, काय करतायत. त्यामुळे आम्हाला ती चिंता अजिबात नाही. मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही आश्चर्यकारक निकाल लागेल, आश्चर्यकारक लागेल. तुम्ही म्हणाल की असं कसं काय झालं? बिहारमध्ये झालं विधानसभेत, महाराष्ट्रात जे झालं विधानसभेत, तेच मुंबईच्या बीएमसीमध्ये सुद्धा होणार आहे. अजित पवार राष्ट्रवादीना मुंबईची जबाबदारी नवाब मलिक यांना दिलेली आहे, त्यामुळे नाराज आहे भाजप. मग आम्ही सांगितलंय मुंबईमध्ये आम्ही त्यांच्यासोबत लढणार नाही, म्हणजे आम्ही युती करणार नाही. ते आम्ही एकत्रित लढणार नाहीत. आम्ही मुंबईमध्ये शिंदेसाहेब आणि आम्ही एकत्रित आहोत. त्या ठिकाणी आम्ही दोघांची युती त्या ठिकाणी आहे. पण नवाब मलिकांमुळे आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, तिथल्या स्थानिक मुंबईच्या आणि आमच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे पक्ष नेतृत्वाने की आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट हे आम्ही सोबत लढणार नाही. ते वेगळे लढतील, मैत्रीपूर्ण लढत आमच्यामध्ये होईल. पृथ्वीराज चव्हाणांनी पुण्यामध्ये दावा केलेला आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी पुन्हा एकदा पुण्यामध्ये एक दावा केलेला आहे की 19 डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होईल. मला वाटतं मला हेच कळत नाही. मला पृथ्वीराज बाबा असं काहीतरी वेग स्टेटमेंट करत नाही कधी, म्हणजे तसं त्यांचा स्वभाव पण नाही आहे बाकी लोकांसारखा उचलली जीभ लावली टाळ्याला, तसं ते करत नाही. पण यावेळेला मला समजतच नाही ते असं का बोलतायत. असं त्यांना काय स्वप्न पडलं एकदम की आता पंतप्रधान जातील आणि मोदीजी जातील आणि दुसरं कोणीतरी आता मराठी म्हणून काय त्यांना त्यांची अपेक्षा आहे का अजून कोणाला उद्धवजींची आहे मला माहीत नाही. पण हास्यास्पद विधान त्यांचं आहे मला असं वाटतं. तुम्ही नाशिक महापालिकेत युती सांगितली, कुठले प्रमुख शहर आहेत की जिथे युती होणार आहे? आपणच चालवून दाखवता ते करतात. तर मी सगळे सांगायचे एवढ्या महापालिका त्याची आवश्यकता नाही आहे. पण आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये शिंदेसाहेब आम्ही एकत्र आहोत, पिंपरी चिंचवडमध्ये ते आणि आम्ही एकत्र आहोत, ठाण्यामध्ये आम्ही दोघं जण एकत्र आहोत, मुंबईमध्ये आम्ही दोघं एकत्र आहोत, नाशिकमध्ये सुद्धा आज तरी आम्ही दोघं जण एकत्र लढणार आहोत, जळगावमध्ये आम्ही एकत्र लढणार आहोत. आम्ही ज्या मोठ्या महापालिका आहेत प्रमुख नागपूरपासूनच्या आम्ही सगळे एकत्र लढणार आहोत. आज तरी तसं ठरलेलं आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येईल अशी स्थिती दिसते. हे बघा आम्ही दोघं एकत्र आहोत, शिंदे सेना आणि आमचे बीजेपी हे आम्ही एकत्रित लढणार आहोत. आता त्यांनी कुणाबरोबर जावं कुणाबरोबर जाऊ नये हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना आम्ही कसं थांबवणार? करू शकतात. नगरपालिका नगर परिषदेमध्ये सुद्धा काही ठिकाणी ते एकत्र होते.
मला वाटतं हा त्या ठिकाणचा स्थानिक प्रश्न आहे, त्याबद्दल आम्हाला काही आमचं त्याबद्दल काही कुठलं दुमत नाही आहे. सुप्रिया सुळांनी काही खासदारांनी अमित शहाची भेट घेतली आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये पैशांचा गैरवापर झाला वगैरे अशा स्वरूपाची तक्रार त्यांनी केलेली आहे. आता ते कोणत्या तक्रारी करते, सगळ्याच तक्रारी करतायत. हारल्यामुळे ते सगळ्याच प्रकारच्या, काही ठिकाणी सांगतात बॅलेट पेपर पाहिजे होतं, काही सांगतात ते बॉक्स खराब झाले, काही सांगतात बोगस मतदार होते, काही ठिकाणी सांगतात पैसे वाटले. त्यांना अनेक कारणं आहेत. आता महापालिकेमध्ये सुद्धा बघा आता ते काय काय गोंधळ घालतील पडल्यावर, आणि पडण्याच्या आधीच त्यांची सुरुवात होऊन गेलेली आहे. मतदार बोगस काय काय, काल राहुल गांधीने किती बालिशपणा केला, काय काय घोषणा दिल्या आपण बघितलेलं आहे. पण आता जनताच त्यांना स्वीकारायला तयार नाही. आपणही सगळे जनतेमध्ये फिरतात, आपण तर सगळीकडून कॅमेरे असतात आपल्याकडे, पण बघतात लोकांना माहिती वाटतं का की राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत. संबंधच नाही, बोगस मताचा संबंधच या ठिकाणी. लोकांना वाटणार आहे का इथे नाशिकमध्ये की उभाठाचं सरकार या ठिकाणी आलं पाहिजे, उद्धव ठाकरेचं का मनसेचं. लोकही सांगतात ना, त्याचे चेहरेही बोलतात. हे जन्मत आपल्या आधी सर्वे सगळे तसेच आहेत. त्यामुळे मला वाटतं की हे सगळं निरर्थक आहे. त्यांचा पराभव हा निश्चित झालेला आहे आणि म्हणून ते कारण नेहमी शोधत असतात. चंद्रपूरमध्ये पैशांसाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली सावकारांनी. जवळपास 1 लाखांचं कर्ज होतं आणि 74 लाखांवर. पण अशी किडनी विकता येत नाही. आपल्याकडे कायदा आहे, आपल्याकडे असं कायदा आहे. कुठले ऑर्गन आपल्याला असं विकता येत नाही. मग लिव्हर असेल, किडनी असेल, काय हे असं विकताच येत नाही. आपल्याकडे कायदा आहे. त्याच्यामुळे तुम्ही सांगतात मला हे कळत नाही की कसं काय. सावकारांनी विकायला लावली शेतकऱ्यांनी. नाही विकायला लावली, पण अशी विकता येत नाही, कोणाला लावता येत नाही. यावर आपण बघितलं असेल पुण्यामध्ये किती डॉक्टर जेलमध्ये गेलेत, वर्ष जेलमध्ये राहिलेत. आपल्याला माहिती आहे सगळी उदाहरणं कशी आहेत त्यावेळी. त्यामुळे हा कडक कायदा आहे. असं कोणी कोणाची किडनी घ्यायची विकायची. आता पूर्वी रस्त्यावरची भिकारी उचलून घेऊन जायचे लोक, त्यांच्या किडन्या काढून घ्यायचे. काही लोकांना पैशाची गरज असायची, ते सगळं आपले ऑर्गन विकायचे, लिव्हर विकायचे, कुठे किडनी विकायचे. हे सर्रात चाललेलं होतं. पण त्याच्यावर कडक निर्बंध आणि कायदे त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे मला वाटतं, मला हे माहीत नाही आणि याला किती आधार आहे हे मला माहीत नाही. पण तसं असेल तर निश्चित याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कंबोडियामध्ये जाऊन 8 लाख रुपयाला किडनी विकली अशी माहिती. अच्छा, नाही मग मला असं वाटतं की असं असेल, अनेक लोक या ठिकाणी असे आहेत की ते इथे सांगतात काही आणि बाहेर जाऊन, माझ्या मते एक मोठे नेते आहेत राज्यातले, त्यांनी सुद्धा मागे असंच केलं. ते श्रीलंकेत गेले आणि त्यांनी त्याची किडनी विकत घेतली. 17-18 वर्षाचा मुलगा होता, त्याची किडनी घेतली आणि तो नंतर मृत्युमुखी पावला. ही बातमी आपल्याकडे आहे. तर माहिती तुम्हाला कोण नेते काय नाही. आणि सांगितलं माझ्या बायकोने दिली. मग माझं तर म्हणणं आहे, त्यांच्या बायकोच्या किडनी चेक करून बघा बरं, दोघे आहेत का एकच आहेत. पेपरला आहे, टीव्हीवर तुम्ही दाखवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, तर मला नाव घ्यायचं नाही, तोंड खराब करायचं नाही माझं. पण या संदर्भामध्ये काही लोक असे महाभाग आहेत, आपले ऑर्गन गेले की लहान लहान मुलांना तस्करी करून बाहेर नेतात, तिथे त्यांच्या किडन्या काढतात, स्वतः लावून घेतात आणि इकडे आलं की बायकोचा सत्कार करतात. बघा बायकोने केवढा त्याग केला म्हणून. आता माझं तर म्हणणं आहे चेक करा त्याच्या किडन्या, ज्यांनी त्यांना दिलेली आहे त्यांची किडनी चेक करून बघा. ते लगेच कळतं. मशीन लावलं आपलं सोनोग्राफी, लगेच कळतं एक आहे का 2 किडन्या आहेत म्हणून. पण असे महाभाग आहेत आपल्याकडे की ते लहान लहान मुलांना विकत घेतात आणि बाहेर जाऊन ऑर्गन बदलून येतात. गंभीर वक्तव्य करतात. गंभीरच आहे हे. ते मागच्या वेळेला आम्ही बोललेलो आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याचे सगळे पुरावे आहेत. पण सत्ता असली की सगळे प्रकरण दाबले जातात असं म्हणतात. त्यातलाच हा प्रकार मी तर म्हणेल. तुमची सत्ता तुम्ही करणार का ते प्रकरण? सत्ता तुमची आहे. सर्व किडनीवाल्याची चौकशी करणार का? चला अजून काय. हो, पण म्हणजे हा जो प्रश्न होता किडनीचा, याच्यामध्ये सावकारी जाच हा प्रामुख्याने अधोरेखित होतो की एवढा प्रकारचा जाच करतात अशा सावकारांवर काय. नाही मला हे माहिती नाही, तुम्ही सांगतात म्हणून मला कळालंय. पण या संदर्भामध्ये निश्चित सखोल चौकशी केली पाहिजे. हे प्रकार असे इथे आपल्याला किडनी राज्यामध्ये आपल्याला कोणी ट्रान्सफर करत नाही. आता मागच्या काळात मुंबईला एका हॉस्पिटलमध्ये खूप जे प्रमुख आहेत हॉस्पिटल, त्यांनाही प्रमुख डॉक्टर आहेत, त्यांनाही जेलमध्ये जावं लागलं. पुण्यामध्ये जेलमध्ये जावं लागलं. वर्षभर ते आतमध्ये होते. त्याच्यावर खूप मोठीकडे कारवाई झालेली आहे. पण बाहेर नेऊन, बाहेरच्या देशामध्ये नेऊन हे प्रकारे चाललेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे आणि हा फार गंभीर विषय आहे. गरीब माणसांना, गरजू माणसांना, 20-20 वर्षाच्या मुलांना, तरुण मुलांना चांगलं फिजिकल फिटनेस बघून बाहेर न्यायचं आणि त्यांच्या किडन्याकडून आपण लावून घ्यायच्या आणि इकडून सांगायचं की याने दिलं दिलेले. आता ते कळतं ना, ज्यांनी दिल्ली आहे त्याला एकच किडनी पाहिजे की नाही. ती काही दिवसात लगेच ती घरा वाढायला सुरुवात होत नाही. तिथे की नवीन येऊन गेली ते काही वडाचं झाड नसतं, इकडून पारंबी आली तिकडून पारंबी आली, तसं होत नाही. लिव्हर काढलं तर एकच लिव्हर राहतं, ते बाकीचं काय काढलं तर छोटं मोठं, पण ते समजतं ते काढलेलं म्हणून. किडनी तर 100% कारण एकाच किडनीवर मग काम चालू असतं.
पण ते जर म्हणतात की याने दिली तर त्याला फक्त 1 मिनिटाचं काम आहे. ते चेक केलं की लगेच समजतं याला 1 आहे का 2 किडनी आहेत म्हणून. ते झालं पाहिजे. मी मागच्या काळामध्ये पत्रे दिले होते चौकशी करा म्हणून, पण ते दुर्दैवाने झाले नाही. अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट अवैधपणे केलं जातं, त्याचे पैसे मोठ्या प्रमाणात घेतले जातात. मला वाटतं राज्यामध्ये असं काही होत नाही. एखादा दुसरा प्रकार झाला तो उघडकीस लगेच येतो, लगेच तो समजतोय. हे असं होतं की बा इथून पोरगा शोधायचा, त्याला बाहेर घेऊन जायचा, बाहेर देशात घेऊन जायचा आणि त्याचं ऑर्गन ट्रान्सफर केलं की त्याला इकडे घेऊन यायचं. हा प्रकार सर्रास चालू आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि तुम्ही म्हणाल तर मी त्या बाबतीत तुम्हाला पुरावे पण देईल सगळे कागदपत्रांचा. पण मग कारवाई का होत नाही? एवढे पुरावे तुमच्याकडे आहेत, तुम्ही सत्तेत आहात, कारवाई का होत नाही? हे मलाही तोच प्रश्न आहे. प्रामुख्याने मुक्ताईनगर भागात जास्त होतं. कोण पाठीशी करतंय कारवाई? हा मग आपण पण असंच करायचं ना, आपण सत्तेत राहायचं, मग तिकडे हातपाय जोडायचे, पाया पडायच्या, माफी मागायच्या, लोटांगणं घालायचे, हे प्रकार असे सर्रास चाललेले आहेत. माफ कोण करतंय? हम्म माफ कोण करतंय तुम्ही? झालं सगळं. अमित शाह, शेतकरी प्रफुल्ल पटेल आणि अमित शाह यांची 15 मिनिटं भेट झाली. तिथे युती करणं शक्य आहे, तिथे युती करायची सूचना अमित शहानी दिलेली आहे. बरोबर ना, आमची भूमिका तीच आहे की ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आम्हाला युती करायची आहे. ज्या ठिकाणी शक्यच नाही त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू. कुंभमेळ्यामध्ये साधू महंतांनी काल नाराजी व्यक्त केली की त्यांच्याबद्दल काही धार्मिक भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह समाज माध्यमांवर टाकले जातात, सोशल मीडियामध्ये वगैरे. तर याबाबत काही कायदेशीर कारवाई करण्याचं नाही झाली पाहिजे, मी ती मागणी केलेली आहे आणि ती झालीच पाहिजे. म्हणजे कुंभमेळामुळे आपल्याला कल्पना आहे सगळ्यात मोठा आमचा धार्मिक सण असेल कुंभमेळा म्हणजे. कोट्यावधी लोक त्या ठिकाणी आहेत, कोटीमध्ये लोक आहेत. एवढी लोक जगामध्ये कुठेच एकत्रित होत नाही. प्रयागराजला आपण बघितलं असेल, उज्जैनला आपण बघतात, नाशिकला आपण बघतात. पण आम्ही आता खरं मी कालच सांगितलं की आम्ही एवढं श्रेष्ठ झालो की आमच्या धर्माचं कोणी काही बोला, काय बोलतायत 25,000 कोटी 20,000 कोटी तुम्ही गांजा प्यासाठी खर्च करतायत का? साधू म्हणतो या ठिकाणी काय करतात, गांजा प्याशिवाय काय काम करतात? मला वाटतं हे फार आता डोक्याच्या बाहेर झालंय आमच्या पण. म्हणजे कोण काय बोलतंय, कोण काय बोलतंय, म्हणजे हा सगळा शहरी नक्षलवाद, हे काही धर्म भ्रष्ट करणारे लोक येतात आणि वाटेल तसं तोंडसूक घेतात. मला वाटतं हे पुढे चालणार नाही. आम्ही त्यांची तक्रार केलेली आहे, त्याची तक्रार आम्ही अजूनही करू. काही ठिकाणी करायची त्या ठिकाणी करायची, त्या ठिकाणी अजूनही करू. पण यांचा बंदोबस्त निश्चित झाला पाहिजे, अन्यथा मग मोठा स्फोट होईल, मोठा स्फोट होईल. कारण याचा वारंवार आम्ही या ठिकाणी ऐकून घेणार नाही. आमचे लोक ऐकून, आमच्या काही धार्मिक भावना आहेत. कोणी येऊ, काही सोम्या गोम्या कोणी येतो, काही तोंडसूक घेतो, हे कसं चालणार आहे? गांजा प्यासाठी साधू या ठिकाणी करतात, त्याच्यावर पैसे खर्च करतात सरकार, हे म्हणणं योग्य आहे? मला वाटतं याची गांभीर्याने दखल आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. त्याची तक्रार करू आणि त्याच्यावर निश्चित कारवाई त्या ठिकाणी होणार. गुन्हे दाखल करण्यात बोललो मी 4 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वीच बोललेलो आहे, हे बोललेलो आहे आणि अजून यामध्ये तक्रार सुद्धा तिथे होणार आहे. काल आमचं या बाबतीमध्ये बोलणं झालेलं आहे आणि आम्ही निश्चित तक्रार करू. पण असे सगळे जे बोल घेवडे आहेत की त्यांना काही करून या अशा धार्मिक कार्यामध्ये खोळंबा घालायचा आहे, गोंधळ निर्माण करायचा आहे, स्वतःला फक्त टीव्हीवर दाखवण्यासाठी भडक विधानं करायची आहेत TRP वाढवण्यासाठी, की त्यांना कोणी कुठं विचारत नाही, असे लोक त्या ठिकाणी येऊन खुशाल म्हणतात गांजा प्यायसाठी हा कुंभमेळा आहे, सरकार एवढे पैसे गांजा प्यायसाठी साधू सांगायचे टोचले पुरवणारी करतायत. मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे, आक्षेपार्ह आहे. हे आता यापुढे आम्ही कोणी ऐकणार नाही. मी मंत्री असलो तरी पण मी सांगेल की हे असं सहन केलं जाणार नाही.